नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी ज्योत्स्ना कुलूरकर आज तुम्हाला माझ्या घरी कशी पूजा केली नागपंचमीला ते दाखवित आहे। बघा, मी प्रथम असं पाट टाकून घेतलेला आहे, त्यावरनं कापड अंथरून घेतलेला आहे आणि असे नागाचे मी प्रतिमा काढून घेतलेल्या आहे। शेंद्रामध्ये दूध मिळवून बनवतात अशा पद्धतीने। आणि कढई पण असते सायंकाळला। मी ही पूजा सकाळी केली आहे आणि सायंकाळी मी आता तुम्हाला हे दाखवित आहे। सायंकाळच्या वेळेला कढई फळं वगैरे ठेवून घेतलेले आहे आणि आमच्याकडे ना फुलोरा असतो आज आणि कढई पण असते। बघा, कढई पण ठेवून घ्यायची आहे म्हणजे असा प्रसाद तयार करून आणि त्याची पण पूजा करायची आहे। आणि सकाळी ना घनुले बनवितात, परंतु आज ना सगळ्यांना उपवास होता कारण की सोमवार आणि नागपंचमीचा, त्यामुळे काहीच म्हणजे बनविलेलं नाही। मग मी सगळ्यांना उपवास असतो। बघा, 2 पूजा एकत्र आल्या आणि आपल्याला शिवपिंडीची पण पूजा आजच करायची होती, सोमवार दिवस आणि नागपंचमी पण। तर मी या पद्धतीने साईडनी देवघरातच अशी पूजा करून घेतली आहे साईडनी आणि देवासमोर नागपंचमीची पण पूजा मांडून घेतलेली आहे आणि म्हणून मी गणपतीचं वेगळं अभिषेक करून तुम्हाला दाखविलेलं नाही आहे। बघा, या पद्धतीने देवघराच्या समोरच मी सर्व पूजा मांडून घेतलेली आहे आणि देवाचंही पूर्ण पूजन झालेलं आहे। आणि अशा पद्धतीने फुलोरा, 5 करंज्या, 5 वडे, पात्या, वेण्या आणि 5 घनुले अशा पद्धतीने आमच्याकडे फुलोरा असतो। वरती बांधावं लागतं, परंतु मला न चढायला थोडं प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी न असं ताटातच समोर ठेवून घेते आणि नैवेद्य पण असं समोर लावून घेत असते। आमच्याकडे कसं कमी मेंबर्स आहे, त्यामुळे मी जास्त काही बनवत नाही। आणि करंजी आणि शेवटी आपल्याला चणे वगैरे बनवावं लागतात। आज सायंकाळला पुऱ्या, वडे, पात्या हे सगळं बनवून घेतलेलं आहे मी। बघा, या पद्धतीने छान असं पूजा करायची। प्रत्येकाच घरी वेगवेगळ्या पद्धतीची पूजा असते, परंतु माझ्या घरी या पद्धतीची असते। मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर बघा, साधी सोपी पूजा माझी आणि कसं प्रत्येका घरी कसं पूजा होईपर्यंत म्हणजे काही चिरत नाही। माझ्या इकडे ना म्हणजे पूजा होईपर्यंत काही चिरत नाही आणि पूजा झाल्यानंतर सर्व करतात। अशी माझी छोटीशी व्हिडिओ